10 दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आलाय। मुंबई पुण्यात मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहेत, तर लालबागच्या राजाची मिरवणूक ही तब्बल 20 तासांहून अधिक काळापासून सुरू आहे। अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटी परिसरात सुद्धा दाखल झालाय। चिंचपोकळीचा चिंतामणी देखील गिरगाव चौपाटीवर आता दाखल झाला। गिरगाव चौपाटीवरूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला आहे। तब्बल 18 तासांनंतर लालबागच्या राजाची मिरवणूक ही चौपाटीवरती दाखल झालेली आहे। काल दुपारी 1 वाजता बाप्पा आपल्या मंडपातून निघाले होते आणि त्यानंतर लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, नागपाडा, 2 टाकी, ओपेरा हाऊस असा सगळा प्रवास करत बाप्पाची मिरवणूक इथे दाखल झालेली आहे। हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह ही मिरवणूक इथे दाखल झालेली आपल्याला दिसून येते। प्रत्येक ठिकाणी जिथून जिथून बाप्पा गेला तिथे तिथे आपण बघितलं की बाप्पाला मानवंदना देखील देण्यात आली आणि अशी बाप्पाची मूर्ती इथे सध्या दाखल झालेली आहे। आता अवघ्या काही मीटरचं अंतर आहे, मात्र असं असताना अद्यापही विसर्जन मिरवणूक पूर्ण व्हायला किंवा बाप्पाचं विसर्जन व्हायला अद्यापही काही तासांचा वेळ लागू शकतो। गेले 10 दिवस या सगळ्यांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली आणि आज जेव्हा बाप्पाला निरोप द्यायची वेळ होते त्या सगळेच भावनिक झालेले आपल्याला दिसून येतात आणि सगळ्यांच्या मनी हेच व्हावेत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावराणेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये खरं तर अनेक मानाचे गणपती हे विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अजूनही भाविकांची गिरगाव चौपाटी परिसरात मोठी गर्दी झाली आहे। मध्यरात्री मुसळधार पाऊस पडून देखील या भक्तांचा उत्साह अगदी तसाच आहे। पुण्यातील सार्वजनिक मिरवणूक दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी जल्लोषात सुरू आहे। काल संध्याकाळी मानाचे 5 गणपती जे होते त्यांचं विसर्जन झालं आणि त्यानंतर आता श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन 9 वाजता संपन्न झालं। रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या, तर रात्री पारंपरिक वाद्य वाजवत काही मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। ज्या गणेश मंडळांनी डीजे लावले होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। पोलिसांनी काल रात्री दिलेल्या माहितीनुसार ही विसर्जन मिरवणूक दुपारी 12 पर्यंत सुरू राहील असं कळतं।